माझ्या बाबतीत तर असं काय होतंय काय माहिती, देव काय रुसलाय की काय माझ्यावर काय कळतच नाहीये. कुठंही बाहेर निघावं म्हटलं की त्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी तसंच, आजही तसंच आणि कालही तसंच झालं. मला बाहेर जायचं म्हटलं की इतका भयंकर पाऊस चालू होतोय की बासच. काल पण मला आमच्या इथं सेल लागलं होतं, त्या सेलमध्ये जायचं होतं मला, पण सगळं उरकलं. सकाळपासून इतकी गडबडीत मी गडबड करून करून सगळं उरकून घेतलं आणि जेव्हा निघायची वेळ आली तेव्हा सुद्धा इतका भयंकर पाऊस चालू झाला की नुसता पाणी पाणीच झालं. आजही तसंच झालं. आज पण मला देवाचं दर्शन घेण्यासाठी जायचं होतं आमच्या इथल्या एका मंदिरात, आणि त्याच्यासाठी सुद्धा मी सकाळपासून तयारी करून घेतली बरं का. उरकलं माझं पटकन. माझी बहीण पण येणार होती आणि आमचं दोघींचं मिळून जायचं ठरलं होतं. त्या बाबतीत सुद्धा माझं तसं झालं. उरकून घेतला आणि जो पाऊस चालू झाला की भयंकरच, काय ढगफुटी झाली की काय झाली काय माहिती, इतका जो पाऊस चालू झालाय. मग जाऊन आले तशी मी, जरा पाऊस कमी झाल्यावरती जाऊन आले, देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आले की टायमिंग बघितला अगोदर. मला दादाला आणायला पण जायचं होतं स्कूलला. मग पावसाचं वातावरणही शांत होतं. मग पटकन स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक करताना सुद्धा पाऊस आला.